नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, आपण या लेक्चरमध्ये हॉर्टिकल्चर डेफिनेशन अँड ब्रांचेस, हॉर्टिकल्चर असेल त्याची डेफिनेशन बघायची आणि हॉर्टिकल्चरच्या कोणकोणत्या अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्या बघायच्या. एकदम असं बेसिक लेक्चर आहे. एखादा क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो, कोणता वर्ड कोणत्या लँग्वेजमधून डिराईव्ह झालेला आहे किंवा डेफिनेशन पण विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, बघा पहिलं बघा हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चर म्हणजे काय? आर्ट of growing fruits, vegetable, flower, and crop like spices, condiments, and other plantation crop is called as horticulture. हॉर्टिकल्चर म्हणजे काय रे? बघा, एक सायन्स आहे आणि आर्ट आहे. कशाचं? फ्रूट कल्टिवेशन असेल याच्यामध्ये, हॉर्टिकल्चरमध्ये काय काय तर बघा, फ्रुट्स कल्टिवेशन असेल, व्हेजिटेबल कल्टिवेशन असेल, फ्लावरचं कल्टिवेशन असेल, त्यानंतर काही मसाले पिकं असतील, स्पायसेस अँड कंटेनमेंट्स, आणि अदर प्लांटेशन क्रॉप म्हणजे काही कोकोनट वगैरे. ठीक आहे, असे वेगवेगळे जे क्रॉप असतील ते यामध्ये ग्रो केले जातात. त्याला काय म्हणतो आपण? हॉर्टिकल्चर. नंतर सायन्स ऑफ कल्टिवेशन ऑफ गार्डन प्लांट. ठीक आहे, बघा हे महत्वाचं आहे. हॉर्टिकल्चर इज अ लॅटिन वर्ड. कोणता वर्ड आहे हॉर्टिकल्चर? लॅटिन वर्ड. ठीक आहे. हॉर्टस मिनिंग गार्डन, त्या वर्डचा हे काय मिनिंग बघा. हॉर्टिकल्चर कोणता वर्ड आहे? लॅटिन वर्ड आहे. हॉर्टस मिनिंग गार्डन अँड कल्चरा मीन्स कल्चर किंवा ग्रोईंग. हॉर्टिकल्चर कोणता वर्ड आहे? लॅटिन वर्ड आहे. लक्षात ठेवा, परत सांगतोय, लॅटिन वर्ड. हॉर्टस मिनिंग गार्डन अँड कल्चरा मीन्स ग्रोईंग. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. हॉर्टिकल्चर कशाशी रिलेटेड आहे? व्हेजिटेबल, फ्रुट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर स्पायसेस, कंटेनमेंट्स, प्लांटेशन क्रॉप. ठीक आहे, आणि लॅटिन वर्ड आहे हॉर्टिकल्चर. हॉर्टस मिनिंग गार्डन अँड कल्चरा मीन्स ग्रोईंग. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ब्रँचेस बघायच्या हॉर्टिकल्चरचे वेगवेगळे आपल्याला. तर पहिली ब्रँच कोणती आहे हॉर्टिकल्चरची? आता हे बघा, ब्रँचेस बघताना आपण याच्यामध्ये महत्वाच्या ज्या ब्रँचेस आहेत त्याच बघणार आहे. ठीक आहे, बाकी पण काही ब्रँचेस असतील पण त्या महत्वाच्या आहे, पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकतात अशा आपण घेतलेल्या आहे. बघा पहिली पोमोलॉजी. पोमोलॉजी म्हणजे काय? ब्रँच डील्स विथ द कल्टिवेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स. पोमोलॉजी म्हणजे काय? अशी हॉर्टिकल्चरची अशी ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त फ्रूट क्रॉपचा स्टडी केला जातो. ठीक आहे, पोमोलॉजी हा लॅटिन ग्रीक वर्ड आहे. कॉम्बिनेशन आहे दोघांचं, लॅटिन ग्रीक वर्ड. ठीक आहे, कोणता लॅटिन वर्ड आहे? पोनम मिनिंग फ्रूट, आणि ग्रीक वर्ड कोणता आहे? लॉजी किंवा लॉगस मीन्स स्टडी ऑर सायन्स. ठीक आहे, पोमोलॉजी तुम्हाला जर विचारलं कोणता वर्ड आहे तर लॅटिन ग्रीक याचं ते कॉम्बिनेशन आहे. लॅटिन ग्रीक या दोन्ही लँग्वेज मधून ते आलेलं आहे. लॅटिन कोणता आहे? पोनम मिनिंग फ्रूट, आणि ग्रीक वर्ड कोणता आहे? लॉजी ऑर लॉगस मिनिंग स्टडी ऑर सायन्स. ठीक आहे, ही होती तुमची पहिली ब्रँच हॉर्टिकल्चरची, पोमोलॉजी. ठीक आहे, पोमोलॉजी. त्यानंतर नेक्स्ट ब्रँच आपली आहे हॉर्टिकल्चरची ऑलरिकल्चर. ऑलरिकल्चर बघा काय आहे? ऑलरिकल्चर म्हणजे ऑलरिकल्चर इज द सायन्स ऑफ ग्रोईंग व्हेजिटेबल्स इन्क्लुडिंग देअर प्रोडक्शन, स्टोरेज, प्रोसेसिंग अँड मार्केटिंग. म्हणजे ऑलरिकल्चर कशाशी रिलेटेड आहे तर व्हेजिटेबलशी रिलेटेड आहे. हॉर्टिकल्चरची अशी ब्रँच आहे की जी स्पेशली व्हेजिटेबलशी रिलेटेड आहे. मग त्यामध्ये व्हेजिटेबलचं काय काय येतं? प्रोडक्शन असेल, स्टोरेज असेल, प्रोसेसिंग असेल आणि मार्केटिंग सुद्धा. हे सर्वच्या सर्व येतं ऑलरिकल्चरमध्ये. आणि बघा ही जी ऑलरिकल्चर ही टर्म कशी लॅटिन वर्ड पासून डिराईव्ह झालेली आहे. डिराईव्ह फ्रॉम लॅटिन वर्ड कोणते? ओलरिस मीन्स व्हेजिटेबल आणि कल्चरा मीन्स कल्टिवेशन. ठीक आहे, ओलेरिस मीन्स व्हेजिटेबल हे महत्वाचे, कल्चरा मीन्स कल्टिवेशन. तर ही ब्रँच आहे हॉर्टिकल्चरची, डील्स विथ द ग्रोईंग ऑफ व्हेजिटेबल्स इन्क्लुडिंग देअर प्रोडक्शन, स्टोरेज, प्रोसेसिंग अँड मार्केटिंग. आणि ऑलरिकल्चर कोणता वर्ड आहे? लॅटिन वर्ड. ओलर्स मीन व्हेजिटेबल्स अँड कल्चरा मीन्स कल्टिवेशन. ठीक आहे, ही होती तुमची हॉर्टिकल्चरची ओलरिकल्चर नावाची ब्रँच. त्यानंतर आहे फ्लोरिकल्चर. नावातच आहे, कल्टिवेशन ऑफ ऑर्नामेंटल फ्लॉवर अँड लँडस्केपिंग. ठीक आहे, फ्लॉवर असतील, लँडस्केपिंग असेल, याशी रिलेटेड आहे. हा पण कोणता आहे? फ्लोरिकल्चर. हा सुद्धा लॅटिन वर्ड आहे. फ्लोरस मिनिंग फ्लॉवर, कल्चरा मीन्स कल्टिवेशन. फ्लोरस मीनिंग्स फ्लॉवर, कल्चरा मीन्स कल्टिवेशन. ही होती तुमची फ्लोरिकल्चर नावाची ब्रँच. त्यानंतर आहे बघा तुमचं महत्वाची ब्रँच पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी
म्हणजे काढणी पश्चात तंत्रज्ञान आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याची प्रोसेसिंग असेल काय असेल ते सगळं ते या ब्रँचमध्ये बघा. काय डील्स विथ द प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ हँडलिंग, पॅकेजिंग अँड प्रोसेसिंग ऑफ द हार्वेस्टेड क्रॉप टू इन्क्रीज देअर स्टोरेज लाईफ अँड अवेलेबिलिटी. ठीक आहे. तर हे सगळं जे असेल ते या पोस्ट हार्वेस्ट ब्रँचमध्ये येतं. पोस्ट हार्वेस्टचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं, प्रोसेसिंग समजा टोमॅटो आहे. टोमॅटो हार्वेस्ट झाल्यानंतर काही दिवसात लगेच खराब होतो. ठीक आहे. पण या ब्रँच अंडर, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अंडर त्याची जर का प्रोसेसिंग केली, व्यवस्थित हँडलिंग केली, प्रोसेसिंग केली, त्याच्यापासून अजून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. जसे की आपण केचप तयार करतो. ठीक आहे, सॉस. ठीक आहे. तर ते झालं ते एक्झाम्पल. ठीक आहे, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचं. हे सगळे जे ऑपरेशन असतील ते या हॉर्टिकल्चरच्या पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या ब्रँच अंडर केले जातात. ह्या काही महत्वाच्या ब्रँचेस होत्या हॉर्टिकल्चरच्या. अदरही काही ब्रँचेस असतील, पण ह्या मेनली रिलेटेड टू द एक्झाम. ठीक आहे, ह्या ब्रँचेस होत्या. तर शॉर्ट व्हिडिओ होता आपला हा. तर बघा, परत परत बघा. आणि ते लॅटिन वर्ड कोणता, ग्रीक वर्ड कोणता. ठीक आहे. आणि कोणतं सायन्स कशाशी रिलेटेड आहे, जसं की ऑलरिकल्चर व्हेजिटेबलशी रिलेटेड आहे, पोमोलॉजी फ्रूटशी रिलेटेड आहे. ठीक आहे. हे सगळं लक्षात ठेवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन पण तुम्हाला जर भेटेल, सगळ्यात लवकर भेटण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि आपल्या इतरही मित्रांना हे शेअर करा. थँक्यू.